सकाळी आमच्या घरी पोलीस आले होते. माझ्या नंदाने यांना जळून पोलीस आणली होती पकडायला. तर आम्ही लोकांनी एक एक पैसा जमा करून ते हिरे जमा केले होते. गणपतीच्या मुकुटाला लावायचे होते. परत याचं खंडोबाच्या डोळ्यामध्ये मुकुट करायचा होता. असं केलं तर ठेवले होते ते आम्ही घरात. तर ते आमच्या नंदानी यांची कंप्लेंट केली, काय दोघा बहीण भावंडाची भांडणं झाली जळून. तर ते पोलीस घरी आले रात्रीचे, एवढे बुटे बिटे घालून. ते देवाला आमचे असे करा, इथे काय आहे असे लाकडीने करायला लागले. आम्ही बोललो तिथे हात नका लावू, तिथे देव आहेत आणि बुटं घालून जाऊ पण नका पुढं. नाही, काय तुमचे देव आहेत काय आहेत. आणि तसेच गेले ह्यांना घेऊन. मग मी गेली कोर्टामध्ये. म्हणलं साहेब, जज म्हणलं काय झालं. आमच्या देवाचं आहे हे सामाईन. म्हणलं माझे जागरण गोंधळाचे चाकू सुद्धा नेले आणि माझे हे हिरे बी नेलेत. म्हणलं देवाला लावायचे. आम्ही एक एक तळी तळी पळी पळी करून जमा केली. तर बोलतो कंचे तुमचे देव आहेत असे मोठे, दाखवा आणून. मी दुसऱ्या तारखेला ते देव घेऊन गेले. हे बघा जे साहेब बोलले, हे देव आहेत आमचे, हे भंडाऱ्यावाला आहे आमचा जेजुरीचा. तिथे असं बोलत नाही, काय तुमचा देव आहे म्हणतात. तिथे वारं आलं. वारं आलं का अख्खे भंडारा, अख्ख्या याच्यात भंडारा केला. त्यांनी बघितलं तर एकदम हे होऊन गेला तो. आणि मग तिथे बोलत नाही तर तिथे वारं आलं ह्यांचं. वारं येत नाही तर तो भंडारा अख्खीकडे फेकला. आणि मग जज पण दुसऱ्या तारखेला घाबरून तो गेला जेजुरीला निघून.